लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। वरपाडे तापी नदीतील वाळू ठेक्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। लिलाव प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची तहसीलदारांकडे मागणी। शिंदखेडा तालुक्यातील वरपाडे शिवारातील तापी नदी पात्रातील वाळू उपसा ठेका देण्याच्या प्रक्रियेला वरपाडे व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। याबाबत ग्रामस्थांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार शिंदखेडा यांच्याकडे सविनय निवेदन सादर करून सदर वाळूघाट लिलाव प्रक्रिया तात्काळ स्थगित करून रद्द करण्याची मागणी केली आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मागील 10 वर्षात तापी नदीतील विविध ठिकाणी एकूण 16 वेळा वाळू उपसा ठेके देण्यात आले असून त्यातून वारेमाप उत्पन्न झाले आहे। त्यामुळे तापी काठावरील गावांना भविष्यात भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। सन 2017 ते 2018 मध्ये वरपाडे गावाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। मात्र शासनाच्या धोरणानुसार नदीकाठचं गाव टंचाईग्रस्त यादीत नसल्यानं टँकर उपलब्ध करून देण्यास तत्कालीन तहसीलदारांनी असमर्थता दर्शवली होती, असं ग्रामस्थांनी नमूद केलंय। वरपाडे व पंचक्रोशीतील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून तापी नदी पात्रातील व भूगर्भातील पाण्यावर बागायती शेती अवलंबून आहे। जर वाळू उपसा ठेका दिल्यास पाण्याची पातळी खालावून शेतीचं मोठं नुकसान होईल, तसेच शेतकऱ्यांचं आर्थिक जीवन उद्ध्वस्त होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामपंचायतीनं ग्रामसभेत ठेका देण्यास एकमुखी विरोध दर्शवून ठराव शासन दरबारी पाठवलाय। तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 18 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या जनसुनावणीतही ग्रामस्थांनी पर्यावरणीय हानीबाबत लेखी हरकत नोंदवली होती। ग्रामस्थांनी सांगितलंय की काळ्या जमिनीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे परिसरात पूर्वी रस्त्यांची गंभीर समस्या होती, त्यातून आरोग्याच्या गंभीर समस्याही निर्माण झाल्या असून अशा स्थितीत पुन्हा पर्यावरणीय संकट निर्माण होऊ नये यासाठी ठेका रद्द करावा। ग्रामस्थांनी प्रशासनाला कळकळीची विनंती करत स्पष्ट इशारा दिलाय की जर वाळू घाट लिलाव प्रक्रिया रद्द झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। यावेळी वसंत पाटील, रामराव पवार, दीपक पवार, नथू पवार, प्रवीण गिरासे, दगडू पाटील, ज्ञानेश्वर खैरनार, रमेश मोरे, सचिन पवार, जयवंत पवार, कुणाल गिरासे, विशाल जाधव, प्रकाश पवार, करण कोडी, समाधान कोडी, साहेबराव पवार, नंदलाल पवार, प्रदीप चित्ते, मकेसिंग गिरासे, भागवत जाधव, विजय पवार व वरपाडे ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार। वरपडे गावापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर यापूर्वी साधारण 10 वर्षाच्या आत 17 वेळेस वाळू ठेके देण्यात आलेले आहेत आणि त्या ठेक्यांमध्ये वारेमाप असं वाळू उत्खनन होऊन तापी नदी पात्रातील वाळू बहुतांश पद्धतीने वाहून नेण्यात आलेली आहे। आणि या अतिरिक्त वाळू उत्खननामुळे आज आम्हाला उन्हाळ्यामध्ये तापी काठावर असल्यावर सुद्धा भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पर्यावरण धोरणानुसार अतिप्रमाणात वाळू उत्खनन करता येत नाही। त्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण मंडळ प्रादेशिक उपविभाग धुळे यांच्याकडे जी काही दिनांक 18/11 जी काही सुनावणी घेण्यात आली, त्या सुनावणीमध्ये आम्ही ग्रामसभेचा नकारात्मक ठराव आणि सर्व गावकऱ्यांची विरोधातली असलेली भूमिका आम्ही त्या हिअरिंग मध्ये स्पष्टपणे मांडली आणि त्यांच्याकडनं आम्हाला सांगितलं की हा जो तुमचा मुद्दा आहे हा न्यायोचित आहे, आम्ही याची दखल घेऊ आणि तुमचा ठेका आम्ही देणार नाही। परंतु या आमच्या मागणीला त्यांनी केळचोप दाखवून जो काही ठिय्या आहे तो त्यांनी परस्पर दिलेला आहे आणि आज त्या वाळू ठेक्याचे निविदा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे असं आम्हाला ऐकिवत आहे। आता या गोष्टीला पर्यावरण जे काही नियम आहेत हे धाब्यावर शासनाने बसवलेले आहेत। दुसरा मुद्दा, एकाच पात्रामध्ये 5 किलोमीटरच्या आत 17 वेळा उत्खनन होऊन वारेमापाशी वाळू उत्खनन केल्यावरही पुन्हा त्याच परिघात 3 ठिकाणी वाळू ठेके देण्यात आलेले आहेत। परंतु आमचा जो काही विरोध आहे तो वरपडे गावातल्या पंचक्रोशीतल्या लोकांच्या की वरपडे गावाच्या नदीपात्रात हा वाळू ठेका देण्यात येऊ नये। कारण यापूर्वी साधारण 5 वर्षापूर्वी गॅस्ट्रोच्या भीषण साथीने आमच्या गावाला रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे 30 लोकांचा बळी गेलेला आहे। दुसरा मुद्दा, सन 2019 मध्ये आमच्या गावाला भीषण पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आम्ही तहसीलदारांना सांगितलं की आम्हाला तुम्ही टँकरने पाणी पुरवठा करा। परंतु त्यांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की बा तुमचं गाव हे तापी काठावर येत असल्या कारणाने टंचाईग्रस्त गावांमध्ये येत नाही, म्हणून तुम्हाला आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू शकत नाही। आमची मागणी एकच आहे, लोकशाही पद्धतीने जीवन जगण्याचा आम्हाला गावकऱ्यांना पंचक्रोशी लोकांना अधिकार आहे आणि तो अधिकार आम्हाला द्या।
ग्रामसभेचा ठराव हा लोकसेवेच्या ठरावापेक्षा मोठा मानला जातो, परंतु आज त्या ग्रामसभेच्या ठरावाला शासन किंवा प्रशासन दरबारी काढायची किंमत नाही. या गोष्टीला आमचा सक्त विरोध आहे आणि हे जर का प्रशासनाने आमचं गोडीत ऐकून नाही घेतलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू. किंबहुना रस्त्यावर उतरायची पाळी आली तरी आम्ही स्वीकारू, आमरण उपोषण करू, ठिय्या आंदोलन करू, परंतु आमच्या या गोष्टीला सक्त विरोध आहे. याची दखल शासनाने व प्रशासनाने घ्यावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो.